नमस्कार. आपल्या सगळ्यांना 2 तारखेसाठी सर्वप्रथम खूप शुभेच्छा आहेत. पण शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी हा लेक्चर बनवतोय, की अटेम्प्ट किती करावा आहे. असं प्रत्येकाला वाटतंय. बरं मी सांगितलं अटेम्प्ट करा, 80 करा, 85 करा. तर मी तेवढेच करणार आहे का? नाही. जमत असेल तर करेल, नाही जमत असेल तर कशाला करेल? उगीच फेकणं पॉसिबल नाही, योग्य पण नाही. बरं मी तुम्हाला 80 सांगितले म्हणून तुम्ही 90 न करता घरी येणार आहात का? नाही, 90 करणारच आहात. बरं मी तुम्हाला 90 सांगितले म्हणून तुम्ही 70 करून घरी येणार आहात का? नाही, तुम्ही 80 करणारच आहात. मग कशाला अटेम्प्ट करायचं, प्लॅन करायचं? बरं मी तुम्हाला सांगितलं, की सुरुवात तुमच्या आवडीच्या विषयापासून करा. पण तिथं तुम्ही तेच करणार आहात का? नाही. तुम्ही पहिला प्रश्न जे येईल तिथूनच सुरुवात करणार आहात. मग कशाला आत्ता मी प्लॅन करू आणि डोक्याला ताप करून घेऊ, की अगोदर मी इतिहास सुरू करू की भूगोल सुरू करू? नाही, मला माहिती आहे तुम्ही शेवटी मॅथच करणार आहात. मग शेवटी मॅथच करणार आहे तर मग आत्ता कशाला प्लॅन करायचा आणि कशाला त्याचा डोक्याला ताप करून घ्यायचा? बरं, अगोदर कुठला करू नंतर करू हे ठरवून आपण तसंच करत असू तर त्याचा ताण घ्यायचा. आपण तसं करणारच नाही तर त्याचा ताण घ्यायची गरज नाही. त्यामुळे त्याचा प्लॅन करायची आवश्यकताच नाही. आपण तिथं नॅचरलच बिहेव करतो आणि नॅचरल बिहेव काय आहे? गेल्या 6 महिन्यात कसा पेपर सॉल्व्ह केलाय? किती अटेम्प्ट केलेत? किती चुकतात? हे मला माहिती आहे. मग मी तसंच बिहेव करणार आहे. मग मी आता का ठरवू आणि त्या ठरवल्याचं बर्डन कशाला घेऊ? मला माहिती आहे गेल्या 6 महिन्यात मी एव्हरेज 75, 80, 85 अटेम्प्ट करत होतो. मला त्याचा नेट स्कोअर 55, 60, 62 येत होता. मग मी आता अजून कशाला प्लॅन करू आणि कशाचा प्लॅन करून काय इम्प्लिमेंट करण्याचं अजून काय वेगळा विचार करू? बरं विचार करायचाच असेल तर आत्ता का करू? 4 महिने, महिना, दीड महिना, 15 दिवस झालं की विचार करून. आता 1 डे बिफोर मी 1 तासाचं प्लॅनिंग नाही करायचंय. 1 तासाचा प्लॅन गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. जो झालेला आहे. बरं आत्ता काही कन्फ्युजन होत असेल तर ते आत्ताचं नाहीच आहे. ते गेल्या 2 महिन्यातलं कन्फ्युजन आहे. मग आत्ता कन्फ्युजन करून ना घ्यायचंय, ना कन्फ्यूज व्हायचंय. नो प्लॅन. अहो ही परीक्षा 1 तासाची. T20 क्रिकेट मॅच पेक्षाही फास्ट आहे. T20 क्रिकेट मॅच मध्ये तुम्हाला टी ब्रेक मिळतो, थोडासा पाणी मिळतो, कोल्ड्रिंक मिळतं, ब्रेक तरी मिळतो. नो ब्रेक, ओनली फायरिंग आहे. कसलंच स्ट्रॅटेजी तिथं नाही चालणार आहे. तुम्हाला तिथं क्विक सिच्युएशन मध्ये 36 सेकंदात ऍक्शन घ्यायचे, प्रश्न वाचायचे, 50 पेक्षा अधिक शब्दांचा एक प्रश्न वाचायचा आहे आणि तो वाचून समजून घ्यायचा आहे, समजून निर्णय घ्यायचा आहे, घेतलेल्या निर्णयातून एक अटेम्प्ट करायचा आहे, त्याचा जो OMR सीटवर गोळा करायचा आहे तो मार्क करायचा आहे 36 सेकंदात. इथं T20 क्रिकेटमध्ये एवढ्या वेळामध्ये बॉल पण पडत नाही. तेवढ्या वेळामध्ये इथं सगळं होऊन जातंय. आणि तिथं मी अजून विचार करतोय, काय विचार करू? नका विचार करू, काहीच नका विचार करू. 1 डे बिफोर जस्ट रिलॅक्स. सगळं करून झालंय. मी लास्ट लेक्चरला सांगितलं, बस मानाला काय चाललंय? माना ना. जे करायचं होतं ते करून झालंय. पण आता आता 1 डे बिफोर काय करावं? तुम्ही सकाळी जाताना सोबत पेन घेऊन ठेवावा. हॉल तिकीट प्रिंट काढून ठेवावं, पाण्याची बाटली सोबत घ्यावी. आपण लहान लेकराप्रमाणे शाळेत जात नाही, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. म्हणून मी तुमच्या डोक्याला अजून कुठलाही ताप न देण्यासाठी आलोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पण काही असा विचार करू नये, की थोडंसं मी काय प्लॅन ठेवू उद्याच्या पेपरमध्ये. हे हा दिवस विचार करण्याचा नाही. बरं मी सांगितल्यामुळे तसंच करणार पण नाही. बरं मी तुम्हाला सांगितलं कट ऑफ किती येऊ शकतो? अहो कट ऑफ मी कसं काय सांगू शकतो? जगात कोणीच नाही सांगू शकत. खरं पेपरच कसा असणार आहे माहिती नाही. आयोग पेपर सोपा काढेल, अवघड काढेल, लेंदी काढेल, फॅक्च्युअल काढेल, कन्सेप्च्युअल काढेल. ना अटेम्प्टचा प्लॅन आहे, ना प्रेडिक्शन रिझल्टचा आहे, ना कट ऑफचा आहे. आत्तापासून 52 मिनिमम लागतील, 55 एवढे लागतील, 65 पाहिजे, 85 अटेम्प्ट करायला पाहिजे. नो प्लॅन, बस फायरिंग. फायरिंग मध्ये काय डोकं शांत कसं राहील यासाठी 1 डे बिफोर पासून त्या याला याला थंड करायचा प्लॅन करा. हे गेले 6 महिने झालं डोकं गरम झालेलं आहे. याला पॉझिटिव्ह ठेवा. हेल्थ राईट वे मध्ये नॅचरल चालू द्या. कुठलेही एक्स्ट्रॉर्डनरी डिफरन्स ठेवणारे असे कोणत्याही एक्झिक्यूट गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं तुम्हाला कूल राहता येईल, जेवढं विदाऊट प्लॅनिंग राहता येईल, जेवढं ब्लँक राहता येईल तेवढा फायदा होईल. कारण गेले 4 महिने तुम्ही पेपर अटेम्प्ट केलाय, प्रायोरिटी ठेवली, रिव्हिजन केलंय, रिडिंग केलंय, जे करायचंय ते सगळं करून झालंय. पण कृपया तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की 1 डे बिफोर
काही उद्योग नका करू. म्हणजे झोपा काढता येतील झोपा काढा, गप्पा मारता येईल पॉझिटिव्ह कूल डाऊन तर करा, पण तुमच्या डोक्याला ताप नका देऊ. कसलाच प्लॅन नका करू. एकच तास आहे हो, राजस्वाला किमान 2 तास असतात. प्लॅन करता येतो, अगोदर विषय कोणते, नंतर विषय कोणते, पेपर अवघड आला तर सोपा आला तर. हे नाही, हे सगळं तिथं ठरतं. आणि तिथं मला माहिती आहे पेपर सोपा आला तरी तुम्ही तसंच बिहेव करता आणि अवघड आला तरी तसंच बिहेव करतो. कारण किती अवघड येऊ द्या, आपण अटेम्प्ट करायचे तेवढेच करतो. तुफान चालतं 80-85 अटेम्प्ट करतातच विद्यार्थी, आपण करतोच. अवघड आला म्हणून कमी अटेम्प्ट करतो आणि सोपा आला होता म्हणून अति करतो असं नाही. होतच, जेवढं व्हायचं तेवढं होतं. कारण तो एका तासात आपण आपलं जे गेल्या 6 महिन्यातलं नॅचरल बिहेवियर आहे तेच राहतं आणि त्याला तसंच राहू द्या. कारण जे तुम्ही झालात आता, तुम्ही जे बनलात ते तुम्ही खरे ओरिजिनल आहात. तुम्ही जसे आहात तसे जा परीक्षेला. आता 1 डे बिफोर काहीही स्वतःमध्ये तुमच्या माइंडमध्ये काही खिचडी चालू देऊ नका आहे. कारण कसलीच खिचडी, कसलाच प्लान तिथे एक्झिक्यूट होत नाही. तिथं नॅचरलच एक्झिक्यूट होतं जे तुम्ही गेल्या 4 महिन्यापासून आहात. जसे तुम्ही नेहमी पेपर सॉल्व्ह करता, जसं तुम्ही पेपरकडं ऑन दी स्पॉट रिॲक्ट होता तसंच राहू द्या. प्री प्लॅन रिॲक्शन पॉसिबल नाही. कारण तुम्ही ठरवलं की नाही नाही मला मॅथ एवढे सॉल्व्ह करायचं, रिजनिंग एवढे सॉल्व्ह करायचं. अहो सोपा आला तर कोणी सोडणार आहे का? नाही. आणि अवघड आला तरी पण कोणी स्किप नाही करत, सोडवतं, त्याला पण सोडवतं. फेकतो, गेस करतो, अंदाज मारतो, पण करतो. कारण त्याला माहिती आहे की इथं रिस्क आहे, कमी केलं तर पण, अति केलं तर पण. त्यामुळे तिथं त्या पेपरच्या टाइममध्ये नॅचरल बी होतं. कारण तुम्ही प्रेडिक्शन कसं करू शकता की पुढचा बॉल हा फुलटॉस येईल, पुढचा बॉल हा स्लो येईल? नाहीच आहे. तसंच आहे पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये कुठला विषय कसा येणार आहे काहीच माहिती नाही. मग मी किती अटेम्प्ट करू, कोणत्या विषयाचा कसा अटेम्प्ट करू, काय स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे? नो स्ट्रॅटेजी, नो प्लान, बिंदास जा, मुक्त पद्धतीने जा, कसलंच एक्सपेक्टेशन न ठेवता जा, कसलंच प्रेशर न ठेवता जा. सोप्या भाषेत लास्ट 2-4 पॉइंट ते म्हणजे या संडेच्या पेपरमध्ये 2 तारखे दिवशी या परीक्षेकडून तुम्ही 0 एक्सपेक्टेशन ठेवून पेपरला जा. पहिलं. दुसरं, बेस्ट परफॉर्म करण्याचं नॅचरल बिहेवियर येऊ द्या, प्रेशर नको. तिसरं, जसं पेपर समोर दिसतो तसं नॅचरल पुढे जा. स्ट्रॅटेजिकली अगोदर नंतर गोंधळ करून घेऊ नका. बी नॅचरल, आतापर्यंत जसे होतात तसं जा. चौथं, किंतु परंतु, यश अपयश याचा गोंधळ डोक्यामध्ये उद्या दुपारनंतर म्हणजे परीक्षेच्या 1 डे बिफोर दुपारपासून खूप वाढायला लागतो. त्याला बाजूला ठेवा आणि स्वतःला सांगा, जो हो गया है बेस्ट हुआ है. काय जे झालंय ते चांगलं झालंय. मला काय फरक नाही पडत. जे पडायचा होता तो पडून झालेला आहे. आता अजून काही होऊ शकत नाही. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. चांगल्या उद्देशानं होणार आहे. त्यामुळे मी नॅचरल परफॉर्मन्स करेन. हा चौथा मुद्दा. 5वा आणि लास्ट बेस्ट मुद्दा तो म्हणजे कुठलीही चूक होणार नाही, कुठलेही हातून गडबड होणार नाही, याची फक्त काळजी घ्या मित्रांनो. कारण अभ्यास झालेला आहे, आपली तयारी बेस्ट आहे, आपला परफॉर्मन्स बेस्ट होणार आहे. बस प्लान, स्ट्रॅटेजी, एक्झॅक्टली काय नेमकं करू ह्याचा गोंधळ 1 डे बिफोर खूप जास्त होतो आणि आपण कन्फ्यूज होतो. काय नव्हतं ते करायचा विचार करतो. कारण काही गोष्टी आठवत नाहीत, काही गोष्टी कमी आठवतात, काही गोष्टी काहीच आठवत नाहीत. म्हणून आपण ओव्हर थिंकिंग करतो. मी हे ऐकू का, ते ऐकू का, असं करू का, तसं करू का? काय नका करू. अगदी स्ट्रॅटेजी प्लॅनच नाही, अभ्यास सुद्धा नका करू. हाफ डे, किमान हाफ डे शनिवारी दुपारनंतर निवांत राहा. काय जे थोडंसं बघावंसं वाटतंय, सहजपणे बघू शकतो ते बघा. पण रिक्वेस्ट आहे, प्रेशर घेऊ नका. अभ्यासाचं एक्सपेक्टेशन नका ठेवू आता. जेवढं याला सायलेंट ठेवता येईल, ब्लँक ठेवता येईल, रिलॅक्स राहता येईल, तेवढं जास्तीत जास्त आउटपुट मिळतो. कारण कोणतीही गोष्ट जेवढं तुम्ही बिफोर एक्झाम, बिफोर चॅलेंज, बिफोर कॉम्पिटिशन, बिफोर फाईट स्पेस द्याल, रिलॅक्स टाइम द्याल, माइंडला, मनाला स्पेस द्याल, तेवढं ते आउटपुट जास्त देते, फ्रुटफुल देते आणि एक चांगल्या एनर्जीनं ते एक्साइटेड लेवलवरती बेस्ट परफॉर्म केल्याशिवाय राहणार नाही. याचा मला विश्वास आहे, अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला छोटीशी गोष्ट ही सांगत होतो. नो प्लान, नो टेन्शन, नो प्रेडिक्शन, नो एक्सपेक्टेशन, जस्ट रिलॅक्स, जस्ट हॅपी, जस्ट पॉझिटिव्हिटी ठेवून जेवढं कूल राहता येईल तेवढा प्रयत्न करा. आपल्या सगळ्यांचा रिझल्ट चांगल्या परफॉर्मन्स नंतर येणार आहे, चांगल्या प्रेडिक्शनमुळे नाही.
प्रेडिक्शन हे प्रेशर क्रिएट करतं, परफॉर्मन्स रिझल्ट देतो आणि आपल्या सगळ्यांचा रिझल्ट येणार आहे. चांगला हॅप्पी राहण्याचा, आनंदी राहण्याचा, हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू. थँक्यू.